पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2017 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी येत्या 7 तारखेला प्रभाग रचना जाहीर होणार आहे। मात्र त्यापूर्वीच प्रभाग रचनेवरून शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महापालिका निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसा पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष विकोपाला जाऊ लागलाय। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यानंतर आता या दोन्ही पक्षांत प्रभाग रचनेवरून जुंपली आहे। भाजपचे खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे। अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच महापालिका अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याची होईल अशी प्रभाग रचना केल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केलाय। प्रभाग रचना 7 तारखेला त्याचं जाहीर प्रकटीकरण होणार होतं, परंतु राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 15 वर्षापासून सत्ता आहे। त्या राष्ट्रवादीच्या दबावपोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी हा प्रभाग रचनेचा सगळा आराखडा 7 तारखेच्या ऐवजी अगोदरच फोडलेला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर हल्ला चढवलाय। भाजपनंच प्रभाग रचनेत बदल केल्याचा आरोप करत 7 तारखेला प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच कोणी हस्तक्षेप केला हे स्पष्ट होईल असा पलटवार राष्ट्रवादीनं केलाय। भाजपच्या काही नेत्यांनी आयुक्तांना धरून आणि विभागीय आयुक्तांकडे बसून त्या ठिकाणी वार्ड रचना बदललेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे पुढारी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि हे आपल्याला 7 तारखेला कळेलच। आता खासदार तर असे म्हणतात, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीची भूमिका आता त्यांची झालेली आहे। प्रभाग रचना आपल्याला अनुकूल व्हावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले। मात्र प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ती बदलल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मात्र खरं चित्र 7 तारखेलाच स्पष्ट होईल। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। पुढच्या बातमीकडे बातमी आहे ठाण्यामधून। राज्यस्तरीय गोळाफेक